तर नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर रवींद्र जाधव. डॉक्टर मित्र चॅनलमध्ये मी तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो. आज आपल्या डॉक्टर मित्र चॅरिटेबल ट्रस्ट संचालित वृद्धाश्रमामध्ये हे बाबा आलेले आहेत. बाबा, कुठून आले तुम्ही? मी ठाण्यावरून ठाण्यावरून आले. कोपटवर. अच्छा अच्छा. तुमचं पूर्ण नाव कसं आहे? माझं वासुदेव गोविंद रानडे. वासुदेव गोविंद रानडे. वय किती आहे तुमचं बाबा? वय 73. वय 73. तर तुम्ही का आले बरं इथे? काय आहे, घरनं मला कोणाला सपोर्ट नाही आहे. माझी मिसेस जाऊन 8 वर्षे झाली. बायको तुमची 8 वर्षापूर्वी वारली. आणि मला असं तुम्हाला मुलं आहेत का? मला 2 मुली आहेत. त्या कुठे आहे? एक आहे बदलापूरला हा. आणि एक आहे ठाण्याला. एक ठाण्याला एक बदलापूरला आहे. त्या तुम्हाला सांभाळतात का दोघी जणी? नाही, त्याची धाकटी आहे, तिनं तर अवॉइडच करून टाकलं. अच्छा. यायचंच नाही म्हणते. हो हो हो. आणि मोठी थोडीफार कधी भेटलो तर थोडी आवाज देते. पण ती तुम्हाला सांभाळू नाही शकत. कारण एवढीच रूम आहे त्यांची, त्याच्यामध्ये 4 माणसं आणि कसे राहणार? आणि ती एकटीच कामाला जाते. ओके ओके. त्यांचे मिस्टर कामाला जात नाही, त्यांचे रॉड आहेत ह्याच्यामध्ये. हो. आणि एक मुलगी आहे, ती 12वीला आहे, सेकंड इयरला आहे. बरोबर. ती सकाळी 5ला जाते आणि संध्याकाळी 5ला येते. मग तुमचं स्वतःचं घरदार वगैरे काय आहे का? होतं सगळं मोकळं होतं. पण मला एक मनुष्य असा भेटला की सगळं सोडून काढलं सगळं आम्हाला. तो आता जेलमध्ये आहे. तो जेलमध्ये टाकले त्याला? टाकले त्याला. किती वर्ष झाले तो जेलमध्ये आहे? आता ती 4थं वर्ष चालू आहे. नक्की जेलमध्ये आहे की बाहेर आहे? नाही, जेलमध्ये आहे. आणि काय केलं त्याने? त्यानं काय केलं, मी एकटा राहत होतो ना, त्यामुळे माझा सगळा फायदा घेतला, सगळी माहिती घेतली. माझी घरं कुठं काय मी केलं होतं ते सगळं त्याचे कागदपत्र जमा करून. म्हणजे तुमची प्रॉपर्टी, पैसा, घरदार सगळं त्याने कब्जा केला आणि तुम्हाला रस्त्यावर फेकलं. त्याने काय केलं, त्याच्यावरती लोन काढायचं. अच्छा, तुमच्या रूमवरती त्यांनी लोन काढलं आणि ते पैसे भरायचे नाही. हो. आणि मग ते बँकेने सील केलं. सगळं सील केलं, जप्ती झाली. हो. आणि मला रस्त्यावर काढलं. रस्त्यावर काढलं. मग किती वर्षापासून तुम्ही रस्त्यावर जीवन जगताय? आता हे 3रं वर्ष. अरे बापरे, 3 वर्ष झाली. मला विचार करा मित्रांनो. आणि कोर्टामध्ये हिअरिंग चालू आहे. आता 18 तारीख सांगितली. 18 तारीख सांगितली जायचं, साक्ष द्यायची. पण आता तुम्ही सध्या कुठे राहता? सध्या काय माहितीये का, आता मित्र लोक आहेत. हा. काही ठिकाणी एक दिवस याच्याकडे, एक दिवस त्याच्याकडे. हो. आणि 500 रुपये दिले, त्याची सोय व्हायची. तुम्हाला काही पेन्शन वगैरे आहे का? मला पेन्शन आहे 2000 रुपये. 2000 रुपये पेन्शन आहे. प्रायव्हेट मध्ये होतो ना, त्यामुळे 2000च बसते. बरोबर. आणि त्याच्यावरती नाही मिळत. त्याच्यामध्ये 500 रुपये त्याने द्यायचे, 1500 मध्ये भागवायचं. 1500 मध्ये तुमचं आयुष्य बघायचं. मग तुमचं जेवण खाणं हे याच्यामध्येच करायचं सगळं. अरे बापरे, फार विचित्र परिस्थिती. फार म्हणजे अशी कोणावरती वेळ येऊ नये. हो. अशी माणसं कधी भेटू नये. आता तुम्ही माझे आई बाबासारखे. अरे अरे. माझा पत्ता तुम्हाला कोणी दिला? पाठारे, सुनील पाठारे म्हणून आहे. ओके ओके ओके. त्यांना कसं माहिती मिळाली? कसं माहिती का, जुलैची पेन्शन आली नव्हती. म्हणून मी ते ATM मध्ये गेलो होतो. ते ATM मध्ये सुद्धा आली नव्हती. तिथं ते काढता त्यांना विचारले, पेन्शन आली का? 2दा-3दा गेलो. 3ऱ्या वेळी त्यांचं माझं संभाषण झालं. त्यांना मी सगळंच माहिती सांगितली की अशी माझी परिस्थिती आहे. मला कुठे झोपायला जागा किंवा सकाळी आंघोळ करून तेवढं जरी मला मिळालं तरी खूप होईल. तेवढं मी त्याच्यातून पुढे हळूहळू जाईल. पेन्शनचा आणि कोर्टाचा निकाल लागला तर काही नाही काहीतरी फुलाची पकडी हातात येईल. अच्छा. त्याच्यातून पाहिजे तर वृद्धाश्रमाला सगळं देईल. पण मी स्वतः काही ठेवणार नाही. मुलीला थोडं ते. बरोबर. तुम्हाला खात्री आहे का तुम्ही कोर्टात जिंकाल? हो, नक्की खात्री. अरे वा. एकटा नाहीये, मग माझ्याबरोबर 40 जण आहेत. अच्छा, म्हणजे सगळ्यांनाच फसवलं त्याने? खूप लोकांना फसवलेलं आहे. अच्छा खूप लोकांना. अरे बापरे, कसे लोक असतात बघा मित्रांनो, एवढे जालिम असतात की हे काय वय नाहीये त्यांचं. नव्हतं की असं होईल म्हणून, पण एका मित्राच्या ह्याने त्याची ओळख झाली आणि सगळं हळूहळू करून सगळं हे करून टाकलं. अजूनही ते आहे सगळं नावावर, असं गेलेलं नाहीये. म्हणजे ती चाळ तोडली आणि त्याने सगळी विकून टाकली. हरिनिवासला ठाण्याच्या हरिनिवासला ठिकाणी राहत होतो. हरिनिवासला? कुठे आलं हे हरिनिवास? विष्णुनगर, ठाणे. नौपाड्याला पोलीस स्टेशन. पोलीस स्टेशन. ओके. पुढे सगळं काही व्यवस्थित होतं. बरोबर. काही करायची गरज नव्हती. पण काय लालच म्हणा किंवा काय भूलभुलैया म्हणा, त्या ह्याच्यात मी गेलो, घसरलो. एक मित्र होता कमलेश म्हणून, टेलर होता. ते रिकामी एकटा होतो ना, ते टेलरचं दुकान होतं, तिथे बसायचा. बोलता तो आणि त्याची दोस्ती होती.
त्याने माझी ओळख करून दिली आणि त्यानं आम्हाला सॅलरी काढली सगळी. अरे अरे अरे. फार फार विचित्र घटना आहे. मग आजच्या डेटला तुम्ही अगदी निराधार झालेले आहात. कम्प्लीट निराधार आहे. कुठे जायचं तेच कळत नाहीये. कोणाकडे जावं म्हटलं तर पैसा येतो, पैशाचा सगळीकडे पैशाचा प्रश्न येतो. तर तुम्ही आज सकाळी आमच्या आश्रमामध्ये किती वाजता आले? मी आलो 9:15 वाजता. अच्छा, चहा नाश्ता वगैरे मिळाला? झाला, हो. तर तुम्ही काही घाबरू नका, आम्ही तुमचा सांभाळ करू. टेन्शन नका घेऊ. ओके. आणि काय लागलं तर आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. टेन्शन नका घेऊ. नमस्कार करा सगळ्यांना. हो, नमस्कार. हां हां. आणि सांगा यथाशक्ती मला मदत करा सगळ्यांनी म्हणून. स्वामी समर्थांचं हे करतो. अच्छा, थोडंसं चिंतन असू दे. स्वामी समर्थ करा, कोणताही देव म्हणा. आमच्या आश्रमामध्ये असं काही ऑब्जेक्शन नाही आहे. तर तुम्ही लोकांना सांगा की मला थोडी मदत करा, असं बोला. काही लोक करतात मदत. काही लोक मदत करतात. सांगा, हात जोडा. मला जेवढा हातभार लावता येईल. तर मित्रांनो, हे बाबा आहेत आणि असे असंख्य बाबा आपल्याकडे येतात, आधार घेतात, जातात. आणि शेकडो बाबा आज आपल्या आश्रयास आहेत. तर अशा बाबांना जर तुम्हाला वाटत असेल मदत करावी तर डॉक्टर मित्र चॅरिटेबल ट्रस्टचा एक स्कॅनर आहे. त्या स्कॅनरवरती तुमची इच्छा असेल तर 100 रुपयाची देणगी पाठवा. धन्यवाद. नमस्कार. मानसिक समाधान खूप आहे. यस यस.